तर हे नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. तर आज आपण चाललो आहे आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला. आज चैत्री पौर्णिमाचा प्रारंभ झाला आहे सकाळी 7 वाजता आणि उद्या 2 तारखेला समाप्ती आहे 7 वाजता. तर आजच आपण 1 तारखेला चाललो आहे आणि तिथली जत्रा तर शुक्रवार, शनिवार, गुरुवार असे 3 दिवस असते. पण आपल्याला दर्शन महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं आपण दर्शन घ्यायला चाललो आहे खूप दिवसानंतर. आणि आपण आता आहे पांढरीच्या पुलाजवळ. तुम्ही बघू शकता हा समोर पांढरीचा पूल चालू होत आहे. आणि चला स्टे ट्यून विथ मी, तुम्हाला दाखवतो मी. खूप छान आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आमच्यासोबत असेच कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हालाही बघता येईल. डान्स करत होती. आज वॉटर डान्स करायला ढगड वातावरण झालं. गेलं काय आभाळ गेलं. तर आता आपण पोहोचलो आहे दरेवाडा गावाला. आता ही जे समोर तुम्ही बघताय हे मंदिर शिवाजी महाराजचा पुतळा आणि ही मेन कमान आहे. पण इथं आता यात्रा चालू होणार आहे 2 दिवसांनी. चैत्री पौर्णिमा आज असल्यामुळे आज आपण आलो आणि त्या यात्रेसाठी जो मेन कमानी आहे तो रस्ता बंद केला आहे आणि हा इकडं बायपास तयार केला त्यांनी तिकडं जाण्यासाठी मंदिराकडं.
तर चला आता आपण जाऊ मंदिरात. रस्ता आहे. बरोबर 5:30 मिनिटात पोहोचलो. रस्ता यात बोलले असते पण इकडेच नाही. आपण आलो आहे मंदिरात, म्हणजे मंदिराच्या वर इथं, आणि ही कमान आहे मंदिराची, तुम्ही बघू शकता. इथं आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि एकदम भारी मस्त वातावरण झालं आहे. एकदम भारी वाटतं आहे. मूड पण एकदम फ्रेश आणि मन पण एकदम आनंदी. तर इथून आपल्याला खाली जायचं आहे. हे बघा हे माकड, म्हणजे असे भरपूर इथं माकडं असतात जे आपण जर त्यांना काही खायला नेलं तर ते आपल्या हातातून घेऊन हिसकून पळून जायचा प्रयत्न करतात. पण ते आपल्याला काही हानी पोचत नाही. एकदम फ्रेंडली ते, म्हणजे त्यांना असं त्रास द्यायचा नसतो कोणाला. फक्त जेव्हा जेव्हा कोणी इथं येतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी खायला भेटावं हीच त्यांची अपेक्षा असते. ते बघते एक मागून एक आलं आहे आणि खूप आहे असे, खाली पण खूप आहे. मस्त वाटतं आहे, वातावरण पण एकदम छान आहे आणि हाच तो आनंद जो घेण्यासाठी आपण इथं आलो. मस्त वाटतं, म्हणजे भारी वाटतं. इथून निघावं नाही वाटत, इतकं छान वातावरण असतं. चला खाली आपण अजून तुम्हाला दाखवतो मी. खूप भारी आहे खाली पण वातावरण. तर चला आपण खाली जाऊ. हे बघा हे पण माकडं कसं पळत आलं. याला वाटतं आपल्याकडे काहीतरी आहे जे आपण याला खायला देऊ. पण ॲक्च्युली बाहेर खूप पाऊस चालू होता आपण ज्यावेळेस आलो रस्त्याने, आणि वातावरण खराब होतं. वारं खूप चालू होतं, त्याच्यामुळं आपल्याला काही आणायला काही भेटलं नाही रस्त्याने. तर इथूनच आपण काही फुटाण्याच्या पुड्या घेतल्या, आपण एक तिकडं टाकली. आता ह्या माकडाला आपण देऊ, बघू खाताय का ते, कारण की ते फुटाने खाऊ दमलेलं असतं आहे. आता सध्या त्यांनी केळी दिली त्याच्यामुळं बघू आपण. ठीक आहे, हे बघा टाकलं मी आणि ते बघतं माझ्याकडं रागाने बघत होते. ठीक आहे, खाता येते. आता ते खाईल आणि एकटंच घेऊन पळून जाईन बघा तुम्ही. हे माकडं माणुसकीच्या लायकीचे नाही. हा माणसासारखं झालं त्यांचं, माणुसकी नाही त्यांच्यात. एकटं एकटं स्वतःच बघतात. ठीक आहे, चला अजून खाली जाऊया. मस्त वातावरण झालेलं आहे, भारी वाटत ना. एकदम डोंगर, दरी, माकडं,
माणसं सगळेच. वा वा वा. मित्रांनो हे आमचं म्हणजे आमच्या देवीचं मंदिर. वडगाव दऱ्याला हे मंदिर आहे. एकदम असं खोलवर जावं लागतं पायऱ्या उतरून. हे पूर्ण अशा दरीत कोरलेलं मंदिर. निसर्गरम्य वातावरण. आणि आज अक्षरशः पूर्ण आभाळ पाऊस सगळं सोबतच आलेलं आहे. मला वाटलं नव्हतं मंदिर चालू राहील, कारण की वातावरण खूप घाण होतं आणि टाईम पण खूप झाला आहे. आता 6 वाजले. हे बघा हे पूर्ण जंगल आहे आणि इकडं मम्मी ते गेले खाली. ही दीपमाळ. आज पौर्णिमा आहे आणि उद्यापासून इथं जत्रा चालू होणार आहे. बघा हे मंदिर. हे रे खरुदे गेली तिकडं. एक मिनिट शांत राहून आवाज ऐका बघता. पूर्ण जंगल आहे. हे मंदिर आहे. हे डोंगर आणि डोंगरातच कोरलेलं मंदिर. तर बघा हे दर्या माताचं मंदिर आहे. म्हणजे इथं ॲक्च्युली 2 मंदिर आहे. एक पलीकडे आहे आणि एक हे आहे. हे दर्याबाईची मूर्ती किती सुंदर आणि मनाला शांत देणारी आहे. हे आपले भटजीबुवा आहे. कंटिन्यू इथंच असतात ते. आणि एकदम गार वातावरण येतं. एकदम सायलेंट आणि खूप गार, कारण की वरतून पूर्ण पाण्याचा पाझर होत असतो. तर आपण आता आपल्या देवीची आरती करूया आणि आरती झाली की तुम्हाला वेल्लाबाईचं हे मंदिर दाखवतो. हे दर्यामाता आहे आणि साईडलाच वेल्लामाता. नारायणी नमस्ते देवताय नमः. दर्याबाई वेलाबाई देवताय नमः. संकल्पितस्तु आरती आता घ्यायची. दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी. सुरवरवीश्वर देवी तारक संजीवनी. जय देवी जय. श्री भवनी भवनी पाहता तुझैसे नाही. चारी समरंतुन बोधवेय काही. सावी विवाद घरिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावशी नवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर देवी तारक संजीवनी. जय देवी जय. प्रसन्न वदने प्रसन्न होशी वदाशा. क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचुनी कोण पुरविल आशा. नरहर तद्विन दादा पद पंकज देशा. जय देवी महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी. सुरवर विश्वर देवी तारक संजीवनी. जय देवी जय. दर्याबाई वेलाबाई माता की जय. ते बघा मम्मी आली ना. हे आपलं पहिलं मंदिर होतं, म्हणजे वेल्लाबाईचं, सॉरी दर्याबाईचं. आणि या दरवाज्यातून या साईडला आलं की हे मंदिर वेल्ला माताचं आहे. हे पूर्ण इथून आहे ना पूर्ण पाण्याचा पाझर होतो आणि या ठिकाणी हे पाण्याचं पाझर होऊ हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे इथं.
वरून धरणाला पाणी हा इथं पाणी पाजरून कसं झालं हा ही नक्षी हे गेले नवीन काहीतरी इकडं हनुमानाचं मंदिर आहे हे एक वेलाबाईचं मंदिर आहे म्हणजे मूर्ती आहे आणि ती धाराबाईची तिथं इथून यावं लागतं ह्याच्यातून पाहू शकता किती छान प्रकार इथं इथून आता बाहेर जायचं आहे या दरवाजाला बाहेर पाणी पडलं ते वरच असं वाटतं मस्त शांत पाऊस चालला आता हे का दिसतंय की पाऊस आता कसं जायचं पाऊस चालला आला मम्मी आता जायचं कसं इथून वर जायला तर वल्ल होईल ना कसं राहील तिला तर मम्मी तू सून बिना फोटो काढले चाललेली लक्षात ठेवी तिला लई ॲटिट्यूड आहे ना त्या पाय पाय ती कशी चालली पाय फोटो ते राहील पण दामानाचं आलायचं का काय माणसाच्या वर आलाय तिचं पाय कशी पळू राहिली काऊन बी नसलं पण तुम्हाला तिकडून आलो आपण आणि इकडून चढतोय एकदम मंदिर आणि हा व्ह्यू वा हा चलो एक दो एक पण ते साप होता का शिबिरा तुझं ते कोण बा एवढ्या दरवाजातून कोण जाईल आम्ही जाईल हे बा चालली शांत पंखाला हॉल लई शांत राखायचं नाही समोर स्वतःची 20 रुपये हा स्वतः मग शोधीन ना मग स्वतः ते नाटक रुपये लिखा तू स्वतः फोटो काढायला दुसरी बायको मग मला शोधी नाही ना. व्हिडिओ काढता तो चांगली बायको का व्हिडिओ काढ खाली म्हणलं तो तुला मी फोटो काढायला चाल आल नाही तू हा तवा कायला बसली होती मग तिकडं तवा नाही समजलं तुला आई सांगू राहिलो नीट चाल सापड तोंडी इथून साडली असती ना तिथं सापडली असती माहिती का
हे काहून नाही माहिती का, हे काहून माहिती का, देवी डायरेक्ट म्हणली असं तो फोटो नाही काढला नाही सोबत. चल ऐका मी चाल ना चालते. मम्मी तिथं डायरेक्ट पडायला तिथं पाय धरणार का ती ना असं धरले. ऐका ना ती कोणत्या गोष्टीचा हात काढला का आता पाहिजे पाऊस काही शांती लागून दे ना. इथलं हे जळलं होतं वाटतं बरं का उन्हाला. उतरताना असं उतर राखू ना काही नाही वाटत, पण येताना असं चढ राखून म्हणून दमला. चला आता तर आता आपण इथून निघतोय दर्या वडगाव. इथून आपल्या देवीचं दर्शन झालंय आणि आता आपण इथून खंडोबाला जातोय कोरठठाण. तर चला ते पण मंदिर तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून विथ मी. ते आपल्याला मोरकुल घे, एवढं जरा जायचं असते का? हा ये नको मला लावायचा होता, मला दे बरं आई. आता पाहिजे लगी तिथं नाही खाल्लं आता. मला तेच नाव आता पाय किती भारी आवाज येतो बरं का. बिस्किटचा नको दुसऱ्या हो सायलेंट किलर. चलो बायको जर केली ना अशा ती ती बसली गाडीच. हा मला पाठीला काय रे तोडाला. पण मस्त वाटतंय, एकदम भारी वातावरण आहे, एकदम निवांत आहे. बाई इथं कोणतरी घर बांधतंय किती मस्त रोडच्या कडाला आहे. छोटंसं काय रे बा काय रे डायरेक्ट हाताला लागेल एवढं खाली काय रे आहे. पण काही कामाचे ऐकते, काही कामाचे असले तर थोडा हा नाही आसरा विसराच नाही खायला लागा द्या. तिने खाल्ले द्या बस झाले. चल लय लिंबर दे. इतका भारी मस्त बार लागलेला आहे त्याला. नाद नाही करायचा. ते हातची गड होती त्याला. आता काय कर, माग गाडी पेपर असला ना पेपर मट्टी मस्त काम चालू आहे. दाद्याला जायचं आहे ना ते हे मंदिर बघा इथं इथं दिसलं की तुम्हाला. हां तेच तेच टाक्याच्या बाजूचं हे बघा. हे पंखे तिकडं जायचं आहे आपल्याला, पण असं फिरून जायचं आहे. चला काय झालं, आवाज आला मला काहीतरी पडल्याचा. हां काय खाली फेकला काय, कुठं ठेवल्या हे काय बुट्टी. अवघड थोडं डायरेक्ट डायनिंग टेबल घेऊन बसली बसली. पिशवीत ठेवा ते डाग पडते नाही तर. तू काय काय खाऊ राहिली. तुमच्या रागात एवढा कोण खाल्ला. मी म्हणलं तर काय, मला माहिती आहे तू मुद्दाम नाही खाल्ला. तुला तर चहा बी म्हणलं तुम्ही. बकासूर नाही म्हणलंच नव्हतं पण कोण तुला खायला. हे पाय करंदाची झाड
जाळ्या हरियाणा गेलो ना मी ती झाली होती कच्ची होती करवंद किती चांगलं लागायचं. ते आपल्या इकडे नाही आली चला मुसलमानात बाबा. एवढं खाणं झालं नाही, मंदिर बी नाही आला हं. बाई. इथं चालूची काही खायचं. बरं झालं इथे. इथे शिवाजी महाराजची मूर्ती बसण्यासाठी वांगीत बाहेर आली. आपल्या गावात नाही होणार असं काही. हां आय थिंक ते काय यश का? हां तेव्हा इथून यायचे. इथं मध्यभागी का मध्यभागी बसली ती शिवाजी महाराजची मूर्ती वर कळस सारखं करते एकदम किल्ला टाईप केली एकदम भारी. मस्त दिसतंय. आपल्या गावात नाही करीत काही. हो हो हा आहे आमचा खंडोबा. काय आहे खंडोबा? या इथं. खंडोबा. ओके ठीक आहे. आणि आपण आता आलोय आपल्या खंडोबा मंदिर इथे आणि आता गाडी पार्किंगला लावू आणि लगेच दर्शन घेऊन इथून पण आपल्याला निघायचं आहे. वातावरण बघू शकता तुम्ही किती फ्रेश आहे, एकदम मस्त वाटतंय, भारी आहे. समोरून काय करता आले की 5 पाय उचलून हे पवन चक्की तुम्हाला देऊन दाखवलं मी. नाद नाही करायचा. हे मंदिर आहे खंडोबाचं. इकडे एकदम मस्त वातावरण. हे एक अजून मूर्ती इथं पितळाची मध्ये बघा, हे घोड्यावर बसलेली. एवढ्या उंचावर आहे मंदिर. भारी वाटतं एकदम मस्त असं छान, एकदमच भारी. तेव्हा तुम्हाला हे दाखवतो मी इकडचा एरिया किती सुंदर दिसतो बघा. बघा हे बघा, ही आपली गाडी, ही कमान आणि हे मंदिर कोरठाण. एकदम मस्त. सूर्य बी किती भारी दिसत आहे. तिला छान वाटत आहे, असं वाटतं इथंच राहू शकत नाही. भंडारा कसा लागलाय पुसून घेऊ नंतर आपण ते. चला आता इथून निघू. खूप टाइम झालाय, ऑलरेडी 7 वाजत आले आता. काय जास्वंदाचं फुल लावलं कॉमेडी चांगलं दिसत. कॉमेडी नाही दिसत नाही. कॉमेडी पहिलेचे दिसन कसं. हो का काना जवळ लावलं का? खरं सांग, तुम्ही खरं सांगावर का नाही तर बघू मी व्हिडिओ कशी होते. गण चांगली आहे ना, माझ्यावर विश्वासच नाही बघ.
फिर जल्दी जल्दी। चालू नको न्यानू. रेलू राहिला. रेलू नको रे दादे. काय काय ना हे किती भारी बांधले ते बी. हा? भारी किती बांधले ते. मंदिर पण किती भारी बांधलं. आरती चालू आहे. आणि मंदिर इकडे गेलं तिकडे मंदिर काढत आपल्याला आले. चांगलं तर मित्रांनो, आजचा व्लॉग आता इथंच एंड करतो आहे. आता आपण आलो आहे घरी, म्हणजे थोडा वेळ बाकी आहे घरी यायला, पण भरपूर टाईम झाले. आता 12-12:30 वाजत आलेले आणि थोड्याच वेळाने आपण घरी जाऊ. खूप पाऊस पण पडला आहे, तुम्ही बघू शकता समोर रस्ता पण दिसत नाही एवढा. आणि